नीटचा पेपर फोडणाऱ्या शिक्षण माफियावर कारवाई झालीच पाहिजे। नीटचा पेपर फोडणाऱ्या शिक्षण माफियावर कारवाई झालीच पाहिजे। सरकार हमको पढ़ने दो, देश को आगे बढ़ने दो। सरकार हमको पढ़ने दो, देश को आगे बढ़ने दो। सरकार हमको पढ़ने दो, देश को आगे बढ़ने दो। अरे आवाज दो, अरे आवाज दो। एसएफआई जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। एसएफआई जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। केंद्रीय शिक्षण मंत्री राजीनामा दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे। अरे नीट पेपर फोडणारा भाजप सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। अरे नीटचा पेपर फोडणारा भाजप सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। मी कॉम्रेड मीना असे एसएफआय जिल्हा सेक्रेटरी आहे। तर आज आम्ही येथे नीट पेपर फुटीच्या संदर्भात इथे आंदोलन करत आहोत। अनेक विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही इथे थांबलेलो आहोत। तर काही विद्यार्थी गोरगरीब कष्टकरी दलित समूहातून येथे नीट पेपर फुटीच्या संदर्भात म्हणजे नीटची तयारी करतात आणि काही भ्रष्ट लोक त्यांच्या जीवनाशी खेळत असतात। अनेक विद्यार्थ्यांचे आई वडील हे कामगार घराण्यातून आलेले आहेत। तर अशा विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या लोकांना माझं एवढंच म्हणणं आहे की जसं तुम्ही विद्यार्थ्यावर पेपर करून विद्यार्थ्यावर अन्याय करतात तसंच विद्यार्थी हे सुद्धा सहन करणार नाहीत। कारण जसं तुम्ही पेपर फोडला तसं तुम्हाला विद्यार्थी फोडल्याशिवाय राहणार नाहीत। अनेक ठिकाणी म्हणजे जसं नेट पेपर फुटी झाली तेव्हापासून 4 विद्यार्थी हे आत्महत्या केलेल्या आहेत। तरी एकही मंत्री शहानिशा करण्यासाठी किंवा संवेदना व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर आले नाही। अशा हरामखोर मंत्र्यांचा आम्ही जाहीर धिक्कार करतो आणि निषेध करतो। कारण का विद्यार्थ्यावर अन्याय होत असताना सुद्धा तुम्ही रस्त्यावर उतरत नाही किंवा संवेदना व्यक्त करणार नाही। कारण तुम्ही गोरगरीब कष्टकरी म्हणजे गोरगरीब कष्टकरी लोकांच्या माध्यमातून तुम्ही मंत्रिपदावर बसलेला आहात। कारण नेट फुटी हे चूक नाही तर विद्यार्थ्याच्या मेहनतीवर केलेला खूप मोठा अन्याय आहे। नीट पेपर फुटी ही नीट पेपर फुटीमुळे काही विद्यार्थ्यांच्या ज्या आत्महत्या झाल्या त्यांचं सांत्वन बी केलं नाही किंवा त्या कुटुंबाला कुठलाही मावेचा किंवा नुकसान भरपाई शासनाने दिली नाही। कायदेशीर तशी तरतूद आहे। जर समजा आणि यानंतर असे घोटाळे अगोदर MPSC झाले, अनेक मंडळात झाले, असे घोटाळे वारंवार होतात। याच्यावर एखादी चौकशी किंवा एखादा आयोग स्थापन व्हावा तर काय वाटतं? SFI एक राष्ट्रीय संघटना आहे, आपली भूमिका सांगा। हां, याच्यावर एक निपक्ष चौकशी झाली पाहिजे आणि अशा हरामखोरांना कठोरात कठोर शिक्षा देऊन त्यांना पण ठेचून मारण्याचं काम केलं पाहिजे। कारण विद्यार्थ्यांवर इतका मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होतो। नीट पेपर फुटीचाच नाही तर अनेक MPSCचे पेपर असतील किंवा तलाठी भरती असतील, अनेक पेपर हे फोडत आहेत। कारण विद्यार्थी हे अहोरात्र मेहनत करून त्यांनी अभ्यास करत असतात, पण काही भ्रष्ट लोकांनी त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार केलेला आहे। हे आम्ही कदापि सहन करणार नाही। जर वेळ आली तर त्यांना रस्त्यावर खेचून मारण्याचं काम SFI विद्यार्थी संघटना असेल किंवा विद्यार्थी असेल हे केल्याशिवाय शांत बसणार नाही। सरकारला एवढंच म्हणणं आहे की विद्यार्थ्यांशी तुम्ही खेळू नका। कारण विद्यार्थी जोपर्यंत सहन करतील तोपर्यंत करतील, पण वेळ आल्यावर कदापि तुम्हाला पण सोडणार आहे एवढं मी या ठिकाणी बोलतो। SFI जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। SFI करे पुकार, इंकलाब जिंदाबाद। SFI करे पुकार, इंकलाब जिंदाबाद। भगत सिंह के देश में विद्यार्थियों पर अत्याचार नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। जो हिटलर की चाल चलेगा, वो हिटलर की मौत मरेगा, जो हिटलर की चाल चलेगा, वो हिटलर की मौत मरेगा। नेट पेपर फुटी करणाऱ्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच